मॅमोग्राफी प्रामुख्याने ब्रेस्टचं डायग्नोसिस आणि एक्झामिन करायला वापरली जाते. त्याबरोबरच काही स्त्रियांमध्ये सुरुवातीच्या स्टेजला ब्रेस्ट कॅन्सरचे काही सिम्पटम्स दिसत नाहीत, तर काही स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये कुठेतरी पेन किंवा लंप म्हणजेच गाठ फॉर्म झालेली असते. या सगळ्याचं एक्झामिन करायला प्रामुख्याने मॅमोग्राफी वापरली जाते. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर तुमच्या ब्रेस्टचा एक्सरे घेऊन पूर्ण ब्रेस्टचं एक्झामिनेशन केलं जातं. आता मॅमोग्राफी कशी केली जाते? एका प्लास्टिकच्या प्लेटवरती तुम्हाला तुमचं ब्रेस्ट ठेवायचं असतं, वरून दुसरी प्लेट येते, त्यामुळे तुमचं ब्रेस्ट कॉम्प्रेस होतं आणि त्यामुळे अर्थातच तुमच्या ब्रेस्टमधले टिश्यूज असतील किंवा जर का ब्रेस्टमध्ये गाठ असेल किंवा लंप झाला असेल तर हे डॉक्टरांना ह्या एक्सरेद्वारे समजतं. आता मॅमोग्राफी कोणी घेतली पाहिजे? रिसर्च असं सांगतो की ज्या स्त्रिया 40मध्ये आहेत किंवा त्यापुढील वयोगटामध्ये आहेत त्यांनी वर्षातून एकदा का होईना मॅमोग्राफीची स्क्रीनिंग टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्याच एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क जास्त करून आढळून येते. त्यामुळे जर का आजार झालाच तर तो लवकरात लवकर डिटेक्ट करण्यासाठी मॅमोग्राफी मदत करू शकते.